या मंचाकडे येत आहेत. माननीय मंत्री महोदय यांना रिपोर्टिंग साठी माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षणासाठी जात आहेत. त्यांच्या सोबत आहेत परेड कमांडर श्रीमती मेघना आयन. अतिथींच्या साक्षीने पत्रकार बंधूंना विनंती आहे लाईन. माननीय नामदार श्री प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक, पालकमंत्री धाराशिव जिल्हा परेड निरीक्षणासाठी ताठ कणा आणि समोर असलेली स्थिर नजर दर्शवते की आपला देश, आपलं राज्य आणि आपलं प्रशासन किती सुरक्षित हातामध्ये आहे. माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षणासाठी या ठिकाणी मैदानात आहेत आणि त्यांच्या समवेत परेड कमांडर श्रीमती मेघना आयर. आजच्या या परेडचे सेकंड कमांडर आहेत श्री जय पठाण, राखीव पोलीस निरीक्षक. चल लवकर पटदिशी एवढं कळत नाही का साध्या गोष्टी. चालले खाकीच्या या तेजस्वी रूपाला अख्खा महाराष्ट्र मुजरा करतो. या प्रत्येक निरीक्षणासोबत तुमची स्थिर नजर एक तुमचं स्थिरत्व दर्शवत असते आणि प्रशासनातील तुमची पकडही सांगून देत असते. माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षण करून या ठिकाणी मंचाकडे येत आहेत. आजचा हा सोहळा समोरचे जे मंचाच्या बाजूला उभा असणारा सर्वांना विनंती आहे की आपण पाठीमागे थांबायचं आहे. माननीय मंत्री महोदय परेड निरीक्षण करून मंचाकडे येत आहेत. आजचा हा सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. माननीय मंत्री महोदय शुभेच्छा संदेश या ठिकाणी सर्व उपस्थितांना देतील. हाल अपेष्टा सहन करत अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती देत हुतात्मा पत्करले. देशाला स्वातंत्र्याचा श्वास मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपले सर्वस्व अर्पण केले त्या सर्व थोर स्वातंत्र्यवीरांना आणि बलिदान दिलेल्या अमर शहीदांना मी सश्रद्ध वंदन करतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला एक आदर्श, प्रगल्भ आणि सर्वसमावेशक अशी राज्यघटना बहाल केली. 26 जानेवारी 1950 रोजी स्वीकारलेली ही राज्यघटना देशातील कोट्यावधी नागरिकांच्या स्वप्नांचे, आकांक्षांचे आणि आत्मसन्मानाचे प्रतिबिंब आहे. या राज्यघटनेमुळेच भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक गणराज्य म्हणून जगाच्या पाठीवर अभिमानाने उभा राहिला आहे. आज भारतीय राज्यघटनेकडे जगातील सर्वश्रेष्ठ राज्यघटनांपैकी एक म्हणून पाहिले जाते. ही बाब प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुभाव आणि सर्वांसाठी समान न्याय या मूलभूत मूल्यांवर आपल्या देशाची उभारणी झाली आहे. कल्याणकारी राज्य ही आपली संकल्पना असून सर्वसामान्य जनतेचे हित साधणे, आर्थिक, सामाजिक
उन्नती घडवून आणणे ही शासनाची प्रमुख जबाबदारी आहे. जात, धर्म, लिंग, भाषा व रंगभेद न करता प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, स्वाभिमानाने आणि सुरक्षिततेने जगण्याचा अधिकार आपल्या राज्यघटनेने दिला आहे. आधुनिक भारताला मिळालेली सर्वात मौल्यवान देणगी म्हणजे भारतीय राज्यघटना. समाजातील उपेक्षित, वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळावा, ते विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, तसेच भारतीय महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान अधिकार व संधी मिळाव्यात यासाठी राज्यघटनेत दूरदृष्टीपूर्ण तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. राज्य सरकार माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक न्याय आणि सुशासन या त्रिसूत्रीवर महाराष्ट्राची वाटचाल सातत्याने करत आहे. जनतेच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या योजना, पायाभूत सुविधा विकास आणि लोकभिमुख प्रशासन यामुळे राज्य प्रगतीपथावर आहे. आजच्या या पावन प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांनी संविधानिक मूल्यांचे पालन करण्याची, राष्ट्रीय एकात्मता जपण्याची आणि आपापली कर्तव्ये निष्ठेने पार पाडण्याची शपथ घेऊया. भ्रष्टाचार मुक्त प्रशासन, पर्यावरणाचे संवर्धन, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रप्रेमाची भावना हीच आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी खरी गुरुकिल्ली आहे. शेवटी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम करणारे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक व इतर अधिकारी कर्मचारी, पोलीस दल, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, कामगार वर्ग आणि सर्व सजग नागरिकांचे मी मनापासून मनपूर्वक अभिनंदन करतो. धाराशिव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना 77व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पुनश्च एकदा हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि आजच्या या सोहळ्यात जे प्लाटून आहे ते पोलीस पुरुष यांचं आहे. ते या प्लाटूनचा जो कमांडर आहे श्री संस्था आणि सहाय्यक श्री भाडे त्यांच्या समोर जे प्लाटून येत आहे ते पुरुष पोलीस हवालदार यांचं आहे. श्रीमती मेघना नायक, सेगमेंट कमांडर श्री जय पठाण.
कोल्हापूर वादूर गावाने कन्या कांबळे आणि सहाय्यक यानंतर मंचाच्या समोर छत्रपती हायस्कूल एससीसी वादूर क्रमांक 8 वादूर कमांडर सुहास कोथळे आणि सहाय्यक आहे संस्कृती गाडवे. समोर दादा आहे बघा आता हे मागच्या पिवळ्या शर्ट कुठं दिसते का बघ.